अध्याय 8 श्लोक 6 बघताय. यय्यं वापि स्मरन् भावं त्यजत्यन्ते कलेवरं तन्तमेवैति कौन्तेय सदा तद्भाव भावितः. हे कुंतीपुत्र अर्जुना, अंतकाळी, अंते कलेवरम म्हटलंय. अंतकाळी ज्या ज्या काही भावांचं स्मरण करीत, यय्यं वा अपि स्मरन् भावम, ज्या ज्या काही भावांचं स्मरण करीत, कलेवरम त्यजती, शरीराचा त्याग करतो. अंते म्हटलं म्हणजे अंतकाळी. तन तम एव एती, तो त्या त्या भावाने सदा भावित झालेला, तद्भाव भावितः, त्या त्या भावाने भावित झालेला असा त्या त्याच भावाला प्राप्त होतो. अर्थातच त्या त्या योनीतच जन्माला येतो. जो भाव त्याच्या मनात असेल तो भाव आणि त्या त्याच भावाला तो प्राप्त होत जातो. याही श्लोकात पुन्हा तेच सांगतायत की मनुष्य मरताना ज्या ज्या काही भावांचं स्मरण करीत शरीराचा त्याग करतात, तो त्याच भावाने प्रभावित होऊन त्या त्याच भावाला जाऊन मिळतो. खरं तर मानवाचं कल्याण व्हावे हाच विचार वारंवार सांगतात. सदा तद्भाव भावितः. उदाहरणार्थ, जसा जो सैनिक प्रत्येक वेळी लढाईवर असतो, त्याला दुसऱ्याचा जीव घेण्यात काहीच कठीण वाटत नाही. पण जो अहोरात्र अहिंसेचाच विचार करतो, तो जीव हिंसा होण्याच्या भीतीने पाणीही गाळून पितो. एखादा व्यापारी असतो, सतत भांडवल, नफा तोटायचाच विचार करतात. एखादी स्त्री आपले घर, मूल, पती यांचा विचार अहोरात्र करते. संशोधक आहेत, डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, आपापल्या व्यवसायाचा विचार सतत करीत असतात. त्याशिवाय त्यांना दुसरं सुचत नाही. अर्थात शंका येईल की व्यवहार आणि व्यवसाय बघायचेच नाही का? उत्तर हेच देतात आहेत की धर्म, अर्थ, काम, मोक्ष यात अर्थ हाही एक पुरुषार्थ आहेच, पण किती प्रमाणात त्याचाच विचार हे समजून सर्व ठिकाणी परमेश्वराला साक्षी ठेवून कल्पून तो आपले काम, व्यवहार, व्यवसाय करेल तर प्रत्येक कर्म उत्तम होईल आणि परमेश्वराचं विस्मरण होणार नाही. मनुष्याचं कल्याणही त्याच्यात होईल. वेळेवर अंतसमयी परमेश्वर चिंतन करू म्हटल्याने ही गोष्ट साधणार नाही. जसं ऐन परीक्षेच्या तोंडावर थोडा वेळ एखादे पुस्तक त्या विषयाचं कसंबसं वाचून कडबडीने परीक्षा देऊ म्हटलं तर अर्धवट ज्ञानाच्या भरोश्यावर पेपर नीट सोडवता येईल का? नाही. परीक्षेच्या वेळी असे अर्धवट ज्ञान उत्तीर्ण होण्यास उपयोगी पडणार नाही. किंवा आणखीन एखादं उदाहरण बघू की कित्येक महिने सतत आपण नियम केला असेल की रोज गीतेतील श्लोक वाचायचे. सातत्याने 2 महिने हा नियम सुरू होता. त्यामुळे असं होईल की झोपताना, सकाळी उठल्यावर, कधी काम करताना श्रीमद भगवद्गीतेचे श्लोक मनात चालल्याचे अनुभवास येईल आपल्याला. रिकामा वेळी ओठावरही श्लोक येत जातील. तेच कार्य झोपेतही चालू राहील. कधीकधी श्लोकांचं पानच्या पानं समोर येत राहतात आपल्या, की हा श्लोक खाली आहे, हा श्लोक वर आहे, हा श्लोक मधल्या लाईनला आहे. इतकं स्मरण होत जातं. म्हणजे जे काम मनाला सतत दिलं जातं त्यातच ते रंगून जातं. सदा तद्भाव भावितः या चरणाचा हा अर्थ समजून घ्यायचा. ज्या भावाने मनुष्य प्रभावित होतो तोच भाव किंवा त्याच भावाने तो युक्त होतो. मग इतर विचार करण्यापेक्षा ईशस्मरण सदा का नाही? आणखी एक की प्रयाणकाल, अंतकाळ, अंतसमय असं वारंवार म्हटलं जातं. अंतकाळाचा अर्थ काय? देह सोडणे. याचा अर्थ काय? तर याचा अर्थ मृत्यू. असं आपण सगळं समजतात. आपण समजतो म्हणजे. पण मृत्यू तरी कोणता? कारण क्षणिक मृत्यू, दैनिक मृत्यू, अवस्थांतराचा मृत्यू, जसं बाल्य, तारुण्य, वार्धक्य इत्यादी, अज्ञानाचा मृत्यू, देहांतराचा मृत्यू, प्रलय, महाप्रलय असे अनेक मृत्यू आहेत. अनंत याला अंत नाही. अंत म्हणजे मर्यादा नाही. मर्यादा नाही असाही अर्थ आहे. प्रतिक्षणी मनुष्याचा अंत मृत्यू होतच असतो. म्हणून कोणताही क्षण ईश्वर स्मरणाशिवाय जाऊ देऊ नये.
गृहीतैव केशेषु मृत्यूना धर्ममाचरेत. धर्माचरण जर करायचे असेल तर मृत्यूने माझे केस पकडून ठेवले आहेत, एक झटका दिला की खतम, असा विचार नित्य केला पाहिजे. हा त्याचा अर्थ. खालच्या ओळीत आलेला चरण जो आहे कौंतेया तंतमे वैती, या पदाचा अर्थ अधिक लक्षात ठेवायचा की ज्याप्रमाणे त्या भावाच्या मागे सांगितलं ना, तंतम एव एती, त्या भावाच्याच मागे ते जातो. म्हणजेच काय की ज्याप्रमाणे सुईच्या मागे धागा जातो त्याप्रमाणे मनुष्यसुद्धा अंतकाळी त्या भावानुसार त्याच गतीला जातो. जर अंतकाळीच्या स्मरणानुसारच गती मिळते, अन्यथा जो विचार करू, ज्या वासना ठेवू, त्या भोगण्यासाठी तो जन्म पुन्हा घ्यावा लागेल. आणि मग अंतकाळात भगवंताचे स्मरण होण्यासाठी काय केले पाहिजे याचा हा उपाय आता पुढच्या श्लोकात सांगतात आहे. ते पुढचा श्लोक पुढे बघू. अध्याय 8 श्लोक 7 बघतोय. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च मय्यर्पितमनो बुद्धिर्मामे वैश्यस्य संशयम्. तस्मात् म्हणून, सर्व कालेषु सर्वेषु कालेषु सर्व काळामध्ये, माम अनुस्मर माझं स्मरण कर, च युध्य आणि युद्धही कर, मय्यर्पित मनो बुद्धिही म्हणजे मनः बुद्धिही, मय्यर्पित माझ्यामध्येच मला मन आणि बुद्धी अर्पण करणारा, माम एव एष्यसी असंशयम जो मला मन आणि बुद्धी अर्पित करतो, माझ्यामध्येच मन आणि बुद्धी अर्पित करणारा असा निस्संदेह निसंशय मलाच प्राप्त होशील तू. अशा अर्थाने म्हटलं आहे, अर्जुनाला सांगतात आहे की तू मलाच प्राप्त करून घेशील. एष्यसी हे जे भविष्यकाळाचं रूप आहे हे अर्जुनासाठी वापरलं आहे की तू येशील, तू मला प्राप्त करून घेशील. वरील ओळीमध्ये तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मर आणि युध्यच म्हटलं आहे, पण सर्वेषु कालेषु या पदाचा जो संबंध आहे केवळ स्मरणाशीच आहे. म्हणजे माम अनुस्मर नेहमी सर्व काळी माझं स्मरण कर, युद्धाशी नाही. कारण युद्ध सर्व काळात निरंतर होऊ शकत नाही. म्हणजे कोणतीही क्रिया निरंतर होऊ शकत नाही. त्या क्रियेला आरंभ आणि अंत असतोच, हे सर्वांना माहीत आहे. पण भगवत प्राप्तीच्या उद्देशाने केलेले भगवत स्मरण सर्व काळामध्ये होऊ शकतं. त्या विषयाची जागरूकता नित्य निरंतर असायला हवी, हे सांगण्याचा इथे उद्देश आहे. पुढे युध्य म्हटलं आहे, च जोडलेला आहे त्याला, म्हणजे माझं स्मरण कर, च म्हणजे आणि युद्ध कर. युद्ध म्हटलं आहे म्हणजे तात्पर्य या ठिकाणी युद्धरूप जे कर्म आहे ते अर्जुनापुढे सहज प्राप्त झालेले. आता यावेळेस दुसऱ्या अध्यायात सुद्धा 32व्या श्लोकात बघितलं आपण, यदृच्छया चोपपन्नम स्वर्गद्वारमपावृतम. तुझ्यासाठी हे जणू काही स्वर्गाचं द्वारच आहे की जे तुला युद्ध सहज प्राप्त झालेलं आहे, म्हणून तू युद्ध कर. कारण क्षत्रियाचा हाच धर्म आहे. त्यांना हा अवसर, ही संधी जी मिळते ते कर्तव्य करण्यासाठी धर्ममय युद्ध करून क्षत्रियांना शूरवीरतेने लढत जिंकावे किंवा मरावे. पण लोकहितार्थ हे सगळं असावं असं पुन्हा पुन्हा सांगितलं जातं. द्वेष, मत्सर, सूडबुद्धी किंवा स्वार्थाने युद्ध केले तर दोष लागेल, अन्यथा युद्ध करणे हे पाप नाही. नैवम पापम वाप्ससी असं प्रत्येक वेळ सांगत आले आहेत भगवंत. विवेकाने वागून आपलं कर्तव्य कर्म करावं, आपलं ध्येय गाठावं. पण मय्यर्पित मनः बुद्धिही, मलाच मन आणि बुद्धी अर्पण करून, तरच त्या कर्मात त्याचं प्रतिबिंब उमटतं. हे लक्षात ठेव. हाच गर्भितार्थ या मय्यर्पित मनोबुद्धीमध्ये आलेला आहे. आणि तोच माम एव एष्यसी असंशयन, आणि तरच तू मला
प्राप्त करून घेशील. निसंशयपणाने, निसंदेहपणाने. कर्म करूनही अकर्ता राहण्याची जी गुरुकिल्ली आहे ती भगवंत देतात आहेत. आत्मविस्मृती होऊ दिली नाही तर मग मन आणि चित्त अस्वस्थ होणार नाही. अर्जुन अस्वस्थ झालेला होता युद्धाच्या प्रसंगात, समोर सगळ्यांना बघून, म्हणून जणू सांगतात आहेत. आणि हाच तत्वसिद्धांत इथे मांडलेला आहे. या द्वैतसृष्टीतील मानवी जीवन मग ते कोणत्याही परिस्थितीतील असो, एक प्रचंड असं युद्धच आहे. हे युद्ध दोन प्रकारचं असतं. एक बाह्य जगाशी असतं, बाह्य परिस्थितीशी असतं. आणि इच्छा, आकांक्षा, विकार, विचार आपल्या आतमध्ये जे असतात त्यांच्याशी सुद्धा सारखं आपल्याला तोंड द्यावं लागतं. अशा प्रकारे हे दोन प्रकारचं युद्ध आपल्या समोर असतं. सामान्यांच्या जीवनात असे प्रसंग येतात असं नुसतं, तर महात्म्यांच्या जीवनात सुद्धा असे प्रसंग नेहमीच येत असतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात की रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. जीवाही आगोज पडती आघात. जीवावर अशा प्रकारचे रोज आघात होत असतात. येऊन या त्या नित्य नित्य वारू. ते आले तरी सुद्धा, सतत हल्ले चालू असले तरी सुद्धा ते जसे येतील तसे आम्ही त्यांना परतवून लावू. वारू म्हटलंय. येऊन या नित्य नित्य वारू. जरी ते नित्य येत असले तरी आम्ही त्यांना नित्य परतवून लावू. वारू. तुका म्हणे तुझ्या नामाची आबळे, अवघी आमचे काळे केले तोंड. हे नामस्मरण जे आहे याने ही शक्ती मिळते, याने हे आत्मबळ आम्हाला मिळतं. सांगण्यातील तात्पर्य हे आहे की आपलं जे प्राकृतिक जीवन आहे हे नेहमीच कसं आहे, संघर्षमय आहे. म्हणजेच युद्धरूप असून अस्थिर आणि विनाशी आहे. पण अविनाशी, चैतन्यमय, आनंदमय असं जे एकमेवाद्वितीय ईशतत्व आहे हे जाणून, मनोदौर्बल्य टाकून, बुद्धी सामर्थ्य वाढवून, म्हणूनच मयी अर्पित मनोबुद्धी म्हटलं आहे. ही जी खालची ओळ आहे ती सांगतात आहे की मनोदौर्बल्य टाकून, बुद्धी सामर्थ्य वाढवून जीवनातील संघर्षाशी खिलाडू वृत्तीने तोंड देणं आणि मग आत्मशक्तीच्या योगे जीवनात विजयी होणं, हेच प्रत्येकाला शिकायचं आहे. परमेश्वराला मन बुद्धी अर्पण करून भगवंत विस्मृती होऊ न देता प्राप्त कर्मे निष्कामतेने केले तरच कर्मबंधन न लागता असा मनुष्य मलाच असंशयपणे येऊन पोचतो. हे अर्जुना, माम अनुस्मर यद्यच. माझं स्मरण कर आणि युद्धाला सामोरं जा. युद्ध करणं तुझं कर्तव्य आहे. युद्धच म्हटलंय. म्हणजे युद्ध करणं तुझं कर्तव्य आहे. मग मामेव असंशयम एष्यसी. मलाच तू निसंशयपणे, निसंदेहपणे येऊन पोचशील, प्राप्त करून घेशील. या खालच्या ओळीतील शेवटच्या चरणाचा अर्थ हा आहे आणि हेच या श्लोकाचं रहस्य आहे. पुढचा श्लोक पुढे बघूया.